पंढरपुरी जे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून या कटी भेटीसाठी तिष्ठत असे तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तोची एक दान शूरदाता विठेवरी टाळ पाऊले समान तोची एक दान तोची एक विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. एकच असं ठिकाण आहे भगवान पांडुरंग परमात्मे समचरण आहेत. ऐका, पहिलं लक्षण आहे समचरण. हे भगवान जिथे समचरण आहे तेथे माझी हरी वृत्ती राहो. दुसरं लक्षण सांगितलेलं आहे समदृष्टी. ऐका, देवाचे चरण सम आहेत तसं पांडुरंगाची दृष्टी सम आहे. ऐका, इतर अवतारामध्ये जर पाहिलं भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताला जवळ केलं दुर्जनाला मारलेलं आहे. ऐका, भगवान तुकाराम महाराज सांगता देवा नारसिंह अवतारामध्ये मला जवळ केलं माझ्या बापाला मारलं. बरोबर आहे, हिरण्यकश्यपूला मारलं. मला जवळ केलं माझ्या पित्याला मारलं. राम अवतारामध्ये माझ्या वडिलाला मारलं आणि सुग्रीवाला जवळ केलं. वालीला मारलं ना आणि सुग्रीवाला जवळ केलं. कृष्ण अवतारामध्ये पांडवाला जवळ केलं, कौरवांना मारलेलं आहे. म्हणजे तुझ्या दृष्टीमध्ये समानता नाही, विषमता आहे. पण पांडुरंग परमात्मा आता जे तुझं स्वरूपण आहे त्याची दृष्टी समय लक्षात ठेवा. पहिलाच आहे तो परमात्मा काय करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. या 3 अवतारामध्ये, आता या अवतारामध्ये भक्ता राखे पायापाशी माऊली सांगायचे, दुर्जनाशी उद्धरी. दुर्जनाला मारलं नाही. आतापर्यंत कुणी ऐकलं का? एक मनुष्य दर्शनाला गेला महान पापी आणि पांडुरंगानं गदा डोक्या घेतल्या असं ऐकलं नाही. पुंडलिके दिदलावर करुणा कर विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे. इकडे लक्ष द्या. आज आपण पंढरीत आहोत, देवाच्या समोर आहोत असा अनुभव घ्या. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनिया. कारण पुंडलिकाला वर दिलेलं आहे. भगवान पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता. पुंडलिकाच्या भावार्थासाठी आईवडिलांची सेवेचं फलद्रूप म्हणून भगवान प्रगट झाले. पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी आलेलो आहे. पुंडलिक म्हटले तुम्ही कोण आहे? म्हणे देव आहे. कशासाठी आला? तुझ्या भक्तीला भरून आलेलो आहे. म्हणे मला वेळ नाही, मला आता वेळ नाही, आईवडिलांची सेवा करायची आहे. तुझ्याकडे वेळ असली तर माझी सेवा होईपर्यंत थांब. अरे थांबतो, पण कुठं थांबू? कारे प्रेमे मातलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा कैसा तुरे धीट भेट. या पुंडलिकानं माग सुद्धा पाहिलं नाही. आईवडिलांची सेवा करता आहे. एक वीट घेतली 6 इंच जाडीची आणि 9 इंच लांबीची वीट अशी मागे फिरकावून टाकली आणि सांगितलं, देवा तुला जर वेळ असेल तर इथे थांब. थांबल्यानंतर देव म्हटले, आता थांबून तर मी काय करू? माणसाला काम नसल्यावर करमत नाही ना. बरोबर आहे. तुम्ही सगळे शेतकरी ते काहीच काम नाही करा, करमणार नाही. तुम्हाला बांधून जर घातलं तर दावा तोडून कामाला जाणार. असं आहे. बरोबर आहे. असं आहे, ज्यांना काम आहे ते कामच असतं, लक्षात ठेवा. आणि मग देव विचार करतात, आता इथे उभं राहून काय करायचं? बरं पुंडलिका, उभारण्यासाठी मला एखादा पाठ चौरंग तर दिला का बाबा? एखादी वीड दिलेली आहे, तुम्ही विटेवर उभा राहून दाखवा बरं. असं सरळ देव असं हे करायला. देव असं कर, दोन्ही कमरेवर हात ठेव आणि समतोल होईल ना. कमरेवर हात ठेव. लक्षात ठेवा, पांडुरंग परमात्मे कमरेवर हात ठेवण्याचे 2 भाव आहेत. तिकडे लक्ष द्या तरुणांनो.